होता त्या सामन्यांमध्ये तो पुन्हा एकदा या सामन्यामध्ये खेळताना दिसेल. उपांत्य फेरीचा पहिला सामना संदखोल प्रीमियर लीग 2026 पर्व 30 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर कोणता संघ इथून पुढे स्वतःचं अधिराज्य गाजवेल हे देखील पाहणं गरजेचं. एका बाजूला निखिल सारंग आणि सुजल मोरे हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्राथमिक फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. बिंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, त्यानंतर दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं, त्यामध्ये 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून पेट्रोलिंग करताना दिसतील. 6 षटकांचा सामना, त्यासाठी पहिल्या 4 षटकाला तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 5वं षटक दुहेरी टाकत असताना त्या ठिकाणी आयकॉन ते षटक हाताळू शकतो. 4 गोलंदाजाचा तुम्हाला वापर करायचा आहे 6 षटकांसाठी. पहिला सामना खेळत असताना चांगला खेळ, एक एकटा नडला होता समोरच्या संघाला अमन, दमदार कदम त्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता अमन. तुम्हाला देखील विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच पोहोचायचंय. तुम्हाला सन्मानित केलं जाईल. प्रत्येक सामन्यानंतर मेडल दिलं जातं. या स्पर्धेची ओळख, त्यामध्ये चांगला खेळ, संकटाच्या काळांमध्ये संकटमोचक कामगिरी करत असताना अर्धशतक देखील ठोकलं त्या खेळाडूने. जिजा बुटर संघाकडून खेळत असताना आयकॉनच्या भूमिकेत प्रसिद्ध खेळाडू सिद्ध केलंय स्वतःला. आणि तदनंतर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी पात्र देखील ठरलाय जिजा बुटर्सचा संघ. पहिला उपांत्य फेरीची लढत मैदानाच्या आतमध्ये साईबाबा कसरे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ खंडाळा हा संघ खेळताना दिसेल. लेट्स प्ले. पहिला उपांत्य फेरीचा सामना संदखोल प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिला बॉल घेऊन गणेश मयेकर आणि स्ट्राईक एंडला सुजल खेळताना दिसेल. सामन्याला होईल सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. थोडासा बसका बॉल, सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे सामन्याला. मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ सद्यस्थितीला पाहायला गेले तर चांगला खेळ करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये दाखल झाले. पुढचा बॉल थोडेसे फिंगर रोल केले, पहिल्याच सोळकलंय आणि तदनंतर सुजल मोरे याच्या बॅट मधून सुमधुर आवाज येणारा फटका. 6 धावांसाठी षटकार येतोय. निखिल जिबोरे आपल्याला विनंती करतोय अमन कदम याला सन्मानित करायचंय. मागचा सामना त्यामध्ये काय खेळला होता हा खेळाडू, त्याला सन्मानित केलं जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मात्र पुढचा बॉल अजून एक वेळेला उडवण्याचा प्रयत्न. गणेश देखील कच्च्या गुरुचा चेला नाही, तो चांगला खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. लाईन थोडीशी सुधारित केली आणि तदनंतर ऑन साइडला मोठा फटका खेळत असताना तो चेंडू देखील निर्धाव आलाय. 1000 रुपये देखील त्याच्या खेळीसाठी देखील बोरकर यांच्या माध्यमातून दिले जातील. अजून एक वेळेला लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने घेऊन काढण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेत असताना चेंडू चाललाय लॉंग लेगला घोषंकी क्षेत्राच्या दिशेने, मात्र थांबलाय चेंडू. सिंगलने स्ट्राईक रोटेट. निखिल सारंग याचा देखील उल्लेख करावा लागेल. पहिल्या दिवसामध्ये काय खेळला होता हा खेळाडू, बरीचशी चर्चा या खेळाडूची देखील रंगली. मात्र कालच्या दिवसामध्ये सुदर्शन बैकर याचा देखील खेळ विसरून चालणार नाहीये. 6 चेंडूंमध्ये 31 धावा तरी ठोकल्या होत्या निर्णायक षटकामध्ये. पुढचा बॉल गणेश यांचा, इनस्विंगचा वापर करण्याचा प्रयत्न. हलक्या तरी दिशा दिली चेंडूला. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. षटकार ठोकला होता, मात्र तदनंतर कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळतंय गणेश मयेकर याच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट तो सज्ज झाला. स्ट्राईकिंगला सुजल शरीरावर थोडासा मारा काढण्याचा प्रयत्न, कारण पहिलाच बाहेर निघाला होता सुजल, ते समजलं. त्याच्या अंगावर मारा करत असताना थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू अतिरिक्तचं वळण घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अतिरिक्त धावाने धावफलक पुढे सरसावेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा झालेत 9. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस थोडासा लेझी पाहायला मिळाला यष्टीरक्षक सुमित हळदणकर. त्याला वाटलं होतं सहज विकेट घेतली जाईल स्टंपिंग स्वरूपात, मात्र इतकंसं सोपं नसतं. निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक पहिल्या डावातील सेमीफायनलच्या पहिल्या डावा षटक संपलाय. पहिलं धावा खर्च केल्यात गणेश मयेकर यांनी 9. प्रथम फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ 11 हा संघ आपण पाहतोय.
मागच्या षटकामध्ये धावा आलेत 9. आशिष गोलंदाजी एंडकडून थोडासा विश्वास दाखवला दुसऱ्या षटकासाठी. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करताना दिसेल. 30 सर्कलच्या बाहेरून 3 क्षेत्ररक्षक कॅचिंग पोझिशनला लॉंग ऑन. एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल अराउंड विकेटने पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. पहिल्या दिवसापासूनच असा खेळ पाहायला मिळाला होता. निखिल सारंगेच्या माध्यमातून थोडासा ऑफ साईडला शफल होऊन ऑन साईडला मोठे फटके त्याने सातत्याने खेळले त्या मैदानामध्ये. संदकोल प्रीमियर लीग मध्ये त्याची देखील चर्चा रंगली. आशिष दुसरा चेंडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अराउंड विकेटने स्ट्राईकिंगला सुजल. बॅकफुट पंच यावेळी सुडवलाय चेंडूला ऑन साइडला. पुलचा फटका पॉवरफुल मारलाच नाही तर ठोकलाय. 6 धावा षटकार. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. सुजलने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. कोथवडी गावासाठी चांगला खेळतो हा खेळाडू. तो आता मात्र संदकोल लीग मध्ये श्री स्वामी समर्थ 11 या संघाकडून आता मात्र बचाव कार्य करायचंय. शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. अतिरिक्तचा बाहेर चाललाय. पिचिंग आउटसाइड दी ऑफ टर्म वाईट येतोय. अतिरिक्त धावानी धावफलक पुढे सरसावेल. पुढचा बॉल आशिष यांचा. अजून एक वेळेला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला. यष्टीरक्षक चेंडूबागी धावतो. सुमित हळदणकर पोहोचलाय. पकडला झेल. फलंदाज बाद. सुजल बॅक टू द डगआउट. पहिली विकेट येते. मागच्या चेंडूवर विकेट आली. सुजल बोरे तो चांगला खेळत होता. 2 षटकार त्याने ठोकले. आता तो दगावचा आसरा घेताना दिसेल संकेत कडू. नवीन फलंदाज आयकॉनच्या बोबेकी त्याला पण पाहतोय श्री स्वामी समर्थ 11 या संघाकडून. तो वन डाऊनच्या बोबिके स्ट्राईकला खेळताना दिसेल. आशिष याच्या विरोधामध्ये षटकाराला लाईन लेंथ सुधारित गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर सुजलला दगावचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या आतापर्यंत झाली 17. एक फलंदाज बाद. दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं पहिल्या डाबात 1.3 षटक संपल्यानंतर या षटकात धावा खर्च केले आतापर्यंत 8. एक विकेट त्यामध्ये सुजल याची आली. तो चांगला खेळत होता. दोन्ही आयकॉन खेळाडू श्री स्वामी समर्थ 11 संघाकडून मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करतील हे देखील पाहणं गरजेचं. आशिष यांचा पुढचा बॉल. पुन्हा लेनचा बॉल खेळलाय कव्हरला. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्र मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय की डिक्लरिजन बॉक्स मध्ये जातो हे देखील पाहणं गरजेचं. मात्र धावून 1 धाव कंप्लीट केली. धाव संख्या जाऊन पोहोचली 18 वर. सिंगलने 6 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक पहिल्या डावामध्ये हाताळत असताना आशिष चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून केली जाते. स्ट्राईक केला निखिल सारंग. उडवलंय चेंडूला ऑन साइडला. पायावर थोडीशी मजा केली मात्र त्याची सजा भोगायला लागते. 6 धावांसाठी षटकार निखिल सारंगेच्या बॅटमधून.
सुमित हळदणकर आयकॉनच्या भूमिकेत तिसऱ्या षटक हाताळताना दिसतोय. कालच्या दिवसामध्ये टाकीन तर तिसऱ्या षटकात टाकीन, तर टाकणारच नाही असं तो सांगतोय. तिसऱ्या षटक टाकत असताना 8 विकेट कालच्या दिवसामध्ये त्यांनी घेतलेत. अजून केला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न एका आयकॉनने दुसऱ्या आयकॉनला त्रिफळा उद्ध्वस्त करत डगआउटचा आसरा दाखवलाय. विकेट आली संकेत यांची. खेळला ह्या खेळाडूने तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुमित हळदणकर तिसऱ्या षटक हाताळत असताना चांगलीच कामगिरी केली जाते. विकेट स्वरूप बोल्ड आउट स्वरूपात विकेट आले संकेत कडू यांची. नीना सुर्वे स्ट्राईक एंडला 2 डाऊनच्या भूमिकेत खेळताना दिसतील. प्रयत्न सातत्याने करताना दिसतोय सुमित हळदणकर. गोलंदाजी एंडकडून उगीच नाही चर्चा रंगली या खेळाडूची. प्रयत्न करणे म्हणजे अपयशाच्या वाटेवर यशाची पाऊले उमटवणे. आता त्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. सुमितच्या माध्यमातून पुलर लाईनचा बॉल फटका बसला. कव्हरला क्षेत्ररक्षक एकाने नीटसावडे दुसऱ्याने सावरावं. यावेळी थोडासा टप्पा पडला होता बॅटच्या खाली. एका अटेम्प्टमध्ये एका नजरेत असं वाटलं की हा झेल होतोय. सिंगल धाव घेत असताना निखिल सारंग निघाला होता नॉन स्ट्राईक एंडकडून. रनआउट स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळाली असती, मात्र थांबवलं गेलंय. योग्य ते निर्णय घेतले की अयोग्य निर्णय तुमच्या विरोधातच जातात. सिंगल धाव घेत असताना थांबवले गेले. पुन्हा एकदा सुमित हळदणकर अराउंड विकेटने निनादसाठी. पुलर लाईनचा बॉल पायावर ऑन साइडला घेऊन काढलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चुकी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षक बॅकअप चांगलं दिलं जात आहे. दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये धावून कंप्लीट केली जाते. नीना सुर्वे याचा देखील विचार करायला गेले तर हा देखील एक चांगला खेळाडू. रत्नागिरी तालुक्यामध्ये क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या विश्वामध्ये एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो. मात्र पायाला झालेली थोडीशी दुखापत क्रिकेट पासून थोडासा दुरावला गेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झाला हे क्रिकेटचं रणांगण दणानून सोडण्यासाठी. श्री स्वामी समर्थ 11 संघाकडून तो 2 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. सुमित यांचा पुढचा बॉल लेन बॉल पिक करायचा. फटका फसलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मधून तेजस हळदणकर चेंडू पर्यंत फसलाय. 1 2 3 तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडलाय झेल. फलंदाज बाद. नीना सुर्वे बॅक टू द डगआउट. आर्यन नवीन फलंदाज शिलदनकर खेळण्यासाठी दाखवलं होतं. यावेळी सुमित हळदणकर याच्या आधी जर्सी क्रमांक त्याचा काय आहे मला माहीत नाही, मात्र इथून पुढे 3 हा जर्सी क्रमांक कदाचित त्याच्या पाठीवर येऊ शकतो. कारण कालच्या दिवसापासून देखील तो तिसरं षटक टाकत असताना कमीत कमी 2 विकेट प्रति षटकामागे तो घेत आलाय. आजच्या दिवसात देखील तिसऱ्या षटक हातात असताना 2 विकेट त्याने घेतलेत. दोन्ही मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर तरी पाठवले. एका बाजूला संकेत कडू आणि त्यानंतर निनाद सुर्वे. आता मात्र आर्यन शिलदनकर स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचला. एखादा फटका या चेंडूवर आला तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मजा येणार आहे. पुढचा बॉल सुमित याचा उडवलाय ऑन साइडला. एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आर्यन याच्या बॅट मधून षटकार येतोय. आता आर्यनने ठोकल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये रील येणार याच्यात काही शंकाच नाही, कारण मारलाय कोणला टॉपच्याला. सुमित हळदणकर याला ठोकलाय. मागच्या चेंडूवर षटकार आलाय. आता ह्याच्या पुढे काय घडेल हे माहित नाही, मात्र हा षटकार नक्कीच तरी स्टेटसला दिसणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. आर्यनच्या चेहऱ्यावर हास्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय.
पुढचा बॉल सुमित देखील मनातल्या मनामध्ये हसतो. आता विकेट घेतली तर अजून वेगळी मजा येणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सुमित हळदणकर याचा फटका फसला. यावेळेस दगआउटचा आसरा दाखवला आर्यनाला. मागच्या चेंडूवर 2 शेर तर पुढच्या चेंडूवर 20वा शेर. विकेट घेतली आर्यन याची. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था लागलाय श्री स्वामी समर्थ 11 या संघाला. आर्यन याच्या रूपामध्ये धावा झाल्या 3 षटकांमागे. आतापर्यंत 4 फलंदाज बाद, 32 धावा. चेतन बोरकर नवीन गोलंदाजी यांकडून दाखल झाला. 4थ्या षटकासाठी तो गोलंदाजी करताना दिसेल. नवीन फलंदाज 2 स्ट्राईक एंडला 4 डाऊनच्या रूपामध्ये प्रणय हळदणकर खेळताना दिसतोय. कचरे गावासाठी हा देखील खेळाडू चांगला खेळतो. तो मैदानाच्या आतमध्ये 4 फलंदाज बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी दाखल झाला. मात्र स्ट्राईक एंडला देखील सारंग याच्यावर पूर्णतः लक्ष असेल संघ मालकांचं. हा खेळाडू इथून पुढे पूर्णतः 3 षटकं खेळतोय तर मोठी धावसंख्या होणार याच्यात काही शंकाच नाही. पुढचा बॉल चेतन याचा. पुलर लाईनचा बॉल क्रॉस बॅटने दिशा दिली चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धावहून कंप्लीट केली जाते. सिंगलने स्ट्राईक रोटेट. प्रणय हळदणकर याचा देखील गत वर्षामध्ये चांगला खेळ या मैदानामध्ये राहिला होता. एकटा आपल्या सगळीकडून चांगला खेळ करताना दिसला होता. तोच मैदानाच्या आतमध्ये 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. चेतन बोरकर याच्या विरोधामध्ये ओव्हर द विकेट चेतन यांचा 4थ्या षटकातील पुढचा बॉल. हलक्याने दिशा दिली चेंडूला. पॉइंट मध्ये चेंडू चाललाय घुशंकित क्षेत्रात. फक्त एका धाबेसाठी वैयक्तिक धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 34. लॉस ऑफ 4 विकेट. 34 धावा. 4 फलंदाज माघारी परतल्यानंतर आतापर्यंत पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ 11 या संघाची धावसंख्या. 4थं षटक प्रगती पत्तावर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 2. चेतन बोरकर याच्यावर सातत्याने विश्वास दाखवला जातो सुमित हळदणकर याच्या माध्यमातून. विश्वासाला साजेल अशी कामगिरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतो. उपांत्य फेरीची पहिली लढत, सेमीफायनलचा पहिला सामना संदखोल प्रीमियर लीग 2026 पर्व 30 मध्ये साईबाबा 11 कचरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ 11 हा संघ खेळताना दिसतोय. आता मात्र गोलंदाजांनी अनेक प्रश्न विचारलेत फलंदाजी करणाऱ्या संघाला. त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे अभ्यास करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल चेतन याचा. हलकासा बाहेर निघून खेचला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. पिक केला आणि तदनंतर स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. 6 धावांसाठी षटकार आलाय. पुढचा बॉल अजून एक वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय शॉर्ट मिड विकेटला. ओमकार चेंडू पर्यंत पोहोचेल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय चेतन बोरकर याने. फलंदाज बाद. 5वा पहिल्या डावात. धावसंख्या आतापर्यंत 40 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निम्मा संघ
डगआउटचा आसरा घेताना दिसतोय 5 फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. 40 धावसंख्या, चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित हळदणकरची देखील चर्चा कालच्या दिवसामध्ये चांगली रंगली होती. आताच मात्र कॅप्टनच्या भूमिकेत देखील तो चांगलं कार्य बजावतोय. जशी षटकार येत आहेत तसेच चांगला कानमंत्र गोलंदाजांच्या कानावर पडतोय आणि तदनंतर विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये येते. धाबा झालेत आतापर्यंत 40. 5 फलंदाज बाद. चेतन बोरकर गोलंदाजी एंड कडून या षटकात चेंडू संपले 4. 8 धाबा खर्च करत एक विकेट देखील त्याच्या नावावर राहिली. उपांत्य फेरीचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये संदकोल प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण पाहतोय. चेतन बोरकरचा या षटकातील पुढचा बॉल स्ट्राईक एंडला प्रतीक हलक्यातने दिशा देण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस टप्पा देखील चांगला. फुलर लाईनचा बॉल हलकासा आतमध्ये येतो. तदनंतर यष्टी रक्षक त्याची कामगिरी चोख बजावतोय. दीर्घधाव चेंडूची सांगता होते. चेतनाचा या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी एंडकडून सज्ज होईल. यावेळी सोडवण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव आला आहे. जशी चेंडू निर्धाव येत आहेत तशी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 40. 5 फलंदाज बाद. पहिल्या डावात सच्च षटक संपले 4. निखिल सारंग स्ट्राईक खेळला. दुसऱ्या बाजूला सुबीत पुन्हा एकदा कॅप्टनने जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावर. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्याने संघाकडून पहिल्या डावाचं सेकंड लास्ट म्हणजे 5वं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक कडून सज्ज होईल. आयकॉन विरुद्ध आयकॉन मैदानाच्या आतमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. अरंड विकेट 5व्या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी हलकासा बाहेर चाललाय लेगस्टिकच्या. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अवंती स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 वर. 40 पार. 5 फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. त्या 5ही फलंदाजांनी थोडेसे निराश केलं आणि त्यानंतर ते डगआउटचा आसरा घेताना दिसत आहेत. मात्र सुमित हळदणकरचं हे षटक या सामन्यासाठी पहिल्या डावात फार महत्वाचं आहे. रन विकेटने तो पुन्हा एकदा स्ट्राईक केला निखिलसाठी. लेन बॉल पिक करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. थोडीशी चूक. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि दुहेरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय कारण क्षेत्ररक्षक थोडासा लेझी त्या चेंडूपर्यंत पोहोचला. दुहेरी धावारी धावफलक जाऊन पोहोचलाय 43 वर. पहिल्या डावामध्ये षटक क्रमांक 5 सुमित हळदणकर. पहिले षटक हातात असताना 3 विकेट त्यामध्ये त्याने घेतल्या होत्या. त्यामध्ये त्याने धावा देखील खर्च केल्या होत्या 9. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हातात असताना पहिल्या चेंडूवर धावा आल्या 2. पुढचा बॉल. पुढ्यातला बॉल दिशा दिली ऑन साईडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडासा दूर आवलाय चेंडू पासून आणि बघता बघता चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी निखिल सारंग याच्या बॅट मधून मोठा फटका येतोय. चौकार. माणूस जगत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि क्रिकेट हा खेळ खेळत असताना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ही फार महत्वाची गोष्ट आहे. सुविधेचा पुढचा बॉल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी सुमित हळदणकरच्या माध्यमातून केली जाते. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश देखील प्राप्त झालंय. दीर्घधाव चेंडूची सांगता. आता त्याच्या विरोधात आक्रमण करणं इतकेच सोपं नाहीये कारण त्यांनी गोलंदाजी करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल विकेट घेतलेत 11. तो गोलंदाजी एंड कडून पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळतोय. पुलरलाईनचा बॉल. पायाची अपील. अजून एक विकेट. क्रिकेटचा नियम क्रमांक 36 लेग बिफोर द विकेट स्वरूपात विकेट आले निखिल सारंगेची. मोठी विकेट श्री सॉबिस सबर्थ 11 या संघासाठी. निखिल माघारी परतेल.
शिवराज वारेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6 फलंदाज माघारी परतल्यानंतर सिकडाऊनच्या रूपामध्ये 7व्या क्रमांकासाठी कशा प्रकारची भागीदारी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकाच गावासाठी हे दोन्ही खेळाडू खेळतात. एका बाजूला प्रतीक कांबळे, दुसऱ्या बाजूला शिवराज वारेकर. कोथोडे गावासाठी चांगले क्रिकेट खेळले ते दोन्ही खेळाडू. आता मात्र जबाबदारी वाढली आहे, कारण 6 विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडीशी जबाबदारी वाढली या कारणासाठी की कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेत आतापर्यंत 47 धावा. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅटर खेळताना दिसेल. इतकीशी बोटे फटकी या मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅटरच्या बॅटमधून येताना दिसणार नाहीयेत, कारण घोषांकित क्षेत्र लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडला खेळत असताना बीड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग त्यामध्ये तुम्ही मोठे फटके खेळू शकत नाहीये. स्ट्राईक एंडला शिवराज वारेकर जाऊन पोहोचले. सुमित हळदणकर यांचा बोलबाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीराच्या यादीमध्ये टॉपला जाऊन पोहोचलेत. सुमित यांचा पुढचा बॉल गतीमध्ये मिश्रण केलंय. मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. बीड ऑफला बीट करून चेंडू चाललाय. लॉंग ऑफ मध्ये गणेश मयेकर चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल धाव. धाव फलक एकने पुढे सरसावेल. 48 धावा. 6 फलंदाज बाद. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. उपांत्य फेरीची पहिली लढत. इथून पुढे जो संघ जिंकेल तो संदकोल प्रीमियर लीग पर्व 30 मध्ये अंतिम सामना ग्रँड फिनालेमध्ये खेळताना दिसेल. सुमित पुढचा बॉल स्ट्राईक एंडला प्रतीक यांच्या विरोधामध्ये. यावेळी सोडवल्या ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एक टप्पा चेंडूची पकड केली जाते. सिंगल जाब या चेंडूवर दाबून कंप्लीट केली जाते. सिंगलने धाबा झालेत आतापर्यंत 49 धाबा. षटक क्रमांक 5 या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपलं. या षटकात धाबा खर्च केल्या सुमित हळदणकर यांनी. 1 विकेट घेत असताना 8 धाबा. 8 धाबा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या. षटक संपले 5. एका षटकाचा खेळ बाकी. 1 षटक शेष. दोघांसाठी विशेष पहिल्या डावाचा खेळ. गणेश मयेकर गोलंदाजी एंडकडून वैयक्तिक गटातील दुसरं आणि पहिल्या डावाचं 6वं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅककडून सज्ज झालाय. ओव्हर द विकेटने अंतिम षटकातील पहिलाच बॉल. पुनर्लेनचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचेल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांकी धावसंख्या उभी करणारा संघ आपण एका बाजूला पाहतोय श्री साईबाबा 11. कालच्या दिवसामध्ये तब्बल 98 धावा 5 षटकांमध्ये उभारल्या होत्या. त्यामध्ये सुमित हळदणकर यांचे 74 धावा होते. मात्र त्यांच्या विरोधात खेळत असताना तुम्हाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मिड ऑनला बीट करून चेंडू चालला. लॉंग ऑन मध्ये तेजस हळदणकर चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट. आता शिवराज वारेकर यांच्या बॅटमधून मोठ्या धावा येतील का हा देखील एक प्रश्न या कारणासाठी विचारला जाईल, कारण लेफ्ट हँड बॅटर या मैदानामध्ये इतकीशी मोठी फलंदाजी त्यांच्या बॅटमधून येताना दिसलेली नाहीये. धावा झालेत आतापर्यंत 50. सांघिक अर्धशतक पहिल्या डावात आपल्याला पाहायला मिळतंय श्री स्वामी समर्थ 11 या संघाचं. सामना इतक्या सहजासहजी सोडून चालणार नाहीये. श्रम कष्ट मैदानाच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. प्रयत्न वाळूचे पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेतन बोरकर चेंडू पर्यंत पोहोचेल. उर्वरित काही चेंडूमध्ये एखादा भोटा फटका तुमच्या बॅटमधून येणं गरजेचं, कारण सन्मानजनक धाव संख्या या मैदानामध्ये धावा होत आहेत. मात्र गेलेल्या विकेट थोडीशी डोकेदुखी यावेळी पाहायला मिळते. श्री स्वामी समर्थ 11 खंडाळा संघाच्या बाजूने धावा आतापर्यंत झालेत 51 धावा, 51 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज त्यामध्ये माघारी परतलेत. गणेश मयेकर अंतिम षटकासाठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चेंडूवर फिंगर रोल इनसाइड आउट. चेंडूला पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. कडक कडकडीत षटका ठोकलाय प्रतीकेने.
पुष्पा स्टाईल मध्ये त्यांनी सांगितलंय झुकेगर इस साला, म्हणजे 6 फलंदाज बागरी परतल्यानंतर बाजा देखील बनगडमध्ये ती ताकद. अजून एक वेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय चेंडूने, पकडलाय झेल फलंदाज प्रतीक. बॅक टू द डगआउट. अजून एक विकेट आली. शैलेश वैजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आतापर्यंत झाली 57 धावा. त्यामध्ये 7 फलंदाज बागारी परतले. उपांत्य फेरीचा पहिला सामना इथून पुढे जो संघ जिंकेल तो अंतिम टप्प्यामध्ये अंतिम सामना खेळताना दिसेल. धावसंख्या कमी आहे की जास्त आहे दुसऱ्या डावामध्ये ते देखील पाहायला मिळेल. गणेशचा पहिल्या डावातील अंतिम बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या 6 षटकांचा खेळ संपला. 7 फलंदाजांच्या जोरावर धावसंख्या झाली 57 आणि दुसऱ्या डावात जिंकण्यासाठी साईबाबा 11 कचरे संघाला 58 धावांचा पाठलाग करायचा आहे.
वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विवेकदादा सुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान क्रिकेट क्लब संकुल आयोजित संकुल प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा अंतिम दिवस आणि सेमीफायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. साईबाबा 11 कचरे विरुद्ध स्वामी समर्थ 11. एका बाजूला सतीश हळदणकर यांनी पुरस्कृत केलेला संघ, दुसऱ्या बाजूला सर्वेश्वर बाबाशेठ आढाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. आणि इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. 59 डावांचं लक्ष आहे. 36 चेंडूमध्ये समोर आहे सुमित. तर पहिले षटक निखिल सारंग. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. पहिल्याच बॉलवर बीट केलंय. डॉट बॉलनी सुरुवात. 36 चेंडूमध्ये 59 डावांची आहे गरज. पहिला बॉल निखिल सारंगचा. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. 58 धावांचं लक्ष आहे, माफ करा. 58 टार्गेट. दुसरा बॉल सरळ रेषेमध्ये निघून गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू सुमित हळदणकरच्या विरोधामध्ये पॉवर प्ले चालू असताना डॉट बॉल टाकलेत. सामना चांगला रंगेल. एका बाजूला आयकॉन, दुसऱ्या बाजूला ग्रामीण खेळाडू. यावेळेला मिड ऑफ चेंडूच्या खाली आणि विकेट प्राप्त होते. पहिला धक्का शून्यावर बसतोय. सुमित हळदणकर बाद. तिसऱ्या चेंडूवर सुमित हळदणकरचे पाय चाललेले नव्हते, फुटवर्क नव्हतं आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला सापळा रचला होता पॉवर प्ले मध्ये. त्या ट्रॅप मध्ये तो अडकला का तो उघडता आलेला नाहीये. 3 चेंडूमध्ये बाद झालाय. कालचा अर्धशतकवीर आज खातं न उघडता बाद झाला आणि ते देखील सेमीफायनल सारख्या महत्वाच्या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चेतन बोरकर. पहिल्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. 2 बॉल स्तब्ध उभं केलं. त्यानंतर तो दबाव थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न केला. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीमध्ये चांगला झेल. चेतन बोरकर पहिला चेंडू घेण्यासाठी तयार. समोर आहे निखिल सारंग. पहिलाच बॉल लवकर खेळण्याचा प्रयत्न. एका टप्प्यावर अचूक रिदम लाईन बरोबरच गोलंदाजी करतोय निखिल सारंग. का सातत्याने आयकॉन म्हणून या खेळाडूला मागणी असते, त्याचं उत्तर त्याने दिलं. फलकावर धावा ही 0 धावा. 1 गडी बाद. चेतन साडी पायावर टाकण्याचा प्रयत्न. बॅकलिफ्टला खाली आणत असताना ऑन साईडला बळवलाय. फिल्डर आहे डीप स्क्वेअर लीगला. थोडासा अडखळतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 ने सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. 58चा पाठलाग करायचा आहे. सामना चांगला रंगेल. सेमीफायनलचा थरार. इथून जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये दाखल होईल, तर पराभूत संघाला असेल एक संधी. नो बॉलचा इशारा. क्रॉस बॅटने खेळाय. स्क्वेअर लीगला जातोय बॉल. अजून एक धाव आणि बरोबरच नो बॉलचा सिग्नल, म्हणजे 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. पुढचा चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवर आलाय मामुरवाडी मिरजुळे परिसरातील दमदार खेळाडू मंदार मयेकर, जो आयकॉन आहे या टीम मध्ये. फुलकावर आहे 4. फ्री हिटचा बॉल मंदार साठी. मंदारच्या समोर आहे आयकॉन निखिल सारंग. यावेळेला हवेत फटका चांगला आहे. बॉल जातोय सरळ भूषंकी क्षेत्राच्या दिशेने. एकच धाव मिळते. चांगलं टायमिंग केलं होतं मंदारनी. या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा खर्च केला. 1 विकेट मिळाली सुमित हळदणकरच्या रूपाने. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. 30 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 30 बॉल मध्ये 53 धावा. हे समीकरण आता पूर्ण करायचं या सामन्यामध्ये. चला फार वेळ घेऊ नका फिल्डिंग टीम. स्वामी समर्थ 11 आपल्याला विनंती आहे, वेळेत सामना आपल्याला पूर्ण करायचा. यानंतर अजून काही सामने आजच्या दिवसातील आजच्या वेळापत्रकातील
दुसऱ्या षटकासाठी संकेत कडू लेफ्ट आर्म बॉल, उजव्या हाताने फलंदाजी. आणि डाव्या हाताने गोलंदाजी करतो हा खेळाडू आणि तो आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. संकेत कडू उनी मंदरुळ खरवते परिसरातील हा खेळाडू आहे. आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये मात्र बॅटिंग मध्ये छाप पाडू शकलेला नव्हता. गोलंदाज म्हणून दाखल झालाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. दबाव टाकण्याचा प्रयत्न. बॅटिंग पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 वर्तुळाच्या बाहेर आहेत. अशा वेळेला पहिलाच बॉल डॉट बॉल. फलकावर आहेत फक्त 5 धावा. बनवायच्यात 58. इथून 53ची गरज आहे. 29 चेंडू. अजून एक वेळेला फुल लेनचा वाईट यॉर्कर टाकलाय. त्यावर पाय चाललेले नाहीयेत. बॅट देखील चालत नाहीये. लगातारचे 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर लॉफ केलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून खेळलाय. बॉल सलेक्ट आउट कॉर्नर क्षेत्रामध्ये फील्ड राखी. रन मिळेल फक्त 1. फलकावर राखीत 5 वरून 6 वर पोहोचले. आता धाव फलक. 58 धावांचं लक्ष. 52 धावांची अजूनही गरज आहे. धावा थोड्याशा कमी आहेत. रोखल्या आहेत. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होतीये. पहिल्या षटकामध्ये निखिल सारंगने दमदार गोलंदाजी केली. सुमित हळदणकरची बहुमूल्य विकेट त्याने मिळवली. त्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात संकेत कडून डॉट बॉलने केली आहे. मंदार साडी हवेत आणि ते विकेट. मंदारने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. खातं उघडताना थोडासा स्ट्रगल झालाच होता, पण इथे फलंदाज बाद झाले. मंदार आयकॉन बाद. तेजस हळदणकर मंदार बाद झाला. या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे. फायनलचे तिकीट मिळवून देणारी मॅच. चुका करून चालत नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, पण तो मंदारची विकेट. आजचा हा संडे ब्लॉकबस्टर संडे. अंतिम दिवस. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी भरपूर महत्वाचा आहे. 30 मार्च 2026 तुम्हा सर्वांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस ठरणार आहे. कारण उद्या आदरणीय विवेकदादा सुर्वे आणि भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद गट वाटत यांच्या सौजन्याने तरुण मुले मुली, उमलत्या वयातील विद्यार्थी, सुजान पालक आणि संवेदनशील नागरिक यांच्यासाठी एक विशेष व्याख्यान. महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते माननीय श्री वसंत अंकारे सर, लेखक, युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार यांचं एक बहुमूल्य व्याख्यान सकाळी ठीक 11 वाजता सर्वसाक्षी हॉल खंडाळा वाटत या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांना जाहीर आव्हान आहे, आपण आवर्जून उद्या दाखल व्हा आणि त्यानंतर त्या व्याख्यानाचा आपल्यासाठी भरपूर उपयोग होऊ शकतो. एकदा मिळाली दुसऱ्या दाबीचा प्रयत्न. तेजस मैदानाच्या आतमध्ये बरोबर आहे चेतन. या 2 फलंदाजांना जबाबदारीने खेळावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपला. 8 धावा फलकावर आहे. 24 चेंडूमध्ये आता बनवायचे 50 धावा. 12.50 म्हणजे 12.5ची सरासरी येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये राखावी लागणार आहे. चोवीस चेंडू आणि 50 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये असेल ती मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य. जिद्दीनं खेळावं लागेल. ज्याच्यामध्ये हिम्मत, त्याला जगात किंमत. आणि ती हिम्मत दाखवावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने नीना सुरभी रफ्तारचा सौदागर हा साईड ॲक्शनने सातत्याने यॉर्कर चांगले टाकतो. तो गोलंदाज दाखल झालाय. नीना सुरभीच्या समोर आहे चेतन बोरकर. गोपाळकृष्ण मालगुण संघासाठी दोघे एकाच संघात खेळतात, पण आज एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत. म्हणजेच काय 11 धावांची सरासरी आता या सामन्यामध्ये गरजेची आहे. जे डॉट बॉल आले ते टोचत असतील, बोचत असतील. डॉट बॉल नंतर समीकरण बिघडलं.
आयकॉन वैयक्तिक कोट्यातलं आता दुसरे षटक संकेत कडून स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतलीत, खांदे मजबूत केलेत. सर्वेश्वर बाबाश्री टाडाव यांच्या मालकीचा हा संघ आहे स्वामी समर्थ 11. दुसऱ्या बाजूला सतीश जळदनकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे साईबाबा 11 कचरे. आणि या संघामध्ये जास्तीत जास्त आपल्या स्थानिक खेळाडूला त्यांनी प्राधान्य दिलं. पुढे सामना चांगला रंगेल. अंतिम दिवस तिसऱ्या पर्वाचा. करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, आज विचार करून आदरणीय विवेकदादा सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संतखोल प्रीमियर लीगचा हा सोहळा जय हनुमान क्रिकेट क्लब संतखोल यांनी आयोजित केला. पहिलाच बॉल पुढ्यातून वळवलाय, बॅट फिरवली, बघताय भजी आणि मागताय वडे अशी परिस्थिती आहे, कारण कनेक्शन नाहीये. बॉल बाहेर निघालाय, बॅट फिरवली विरुद्ध दिशेला. 11 बॉल 22ची गरज. फुल टॉस हवेत, फिल्डर धावतोय, बॉलच्या मागे प्रतीक कांबळे दूरवर आहे, त्याने थ्रो केला विकेट किपर एंडला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने फलकावर धावा 38 धावा. आता जिंकण्यासाठी समीकरण आहे 20 धावांचं. चेंडू शिल्लक आहेत त्यासाठी 10 बॉलमध्ये 20. एक कॉल मॅटर सॉल्व, एक बॉल मॅटर सॉल्व. तो एक मोठा फटका अपेक्षित आहे. गणेशला संधी मिळालेली नाहीये. बाबा गेलो पंढरपुरा, किलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे अशी परिस्थिती आहे मैदानात. त्याच कारण बॉल मिळत नाहीयेत, सापडत नाहीयेत. चर्चा केली जाते तेजसला स्ट्राईक एंड लाईन गरजेचं आहे. 9 चेंडू मध्ये बनवायच्या आता 20 धावा. चांगलं कमबॅक. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल साईबाबा 11 कचरेसाठी. फुल टॉस टाकलाय स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, बॉल सीमा पार, मिळतोय चौकार. 4 धावा. फुल टॉस वर चांगला फटका सजवलाय, स्क्वेअर लेगला बॉल गेला, सीमा पार. 4 आल्यात. आता समीकरण 8 बॉल मध्ये 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. आठ बॉल मध्ये 16. अति घाई संकटातनी सामना चांगला रंगलाय. फायनलचे तिकीट मिळवायचंय. गणेश तयार. अजून एक वेळा समोर स्मॅश केलाय, फटकावेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, चांगला झेल, बॅटर आउट. गणेश OUT आउट. धक्का बसतोय टीमला. 7 चेंडू मध्ये बनवायच्या 16 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. 7 चेंडूचा काही शिल्लक आहे, 16 धावा. या बॉलवर कोणत्याही परिस्थितीमध्ये एखादा मोठा फटका अपेक्षित असेल टीम साईबाबा 11 कचरेसाठी. आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये कमी धावा राहिल्या तर काहीतरी घडेल, त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, त्याला कान मंत्र दिलाय. कानात सांगितलंय किरीस का गाना सुनेगा, हे नाही सांगितलेलं आहे. कानात सांगितलंय की या बॉलवर एक मोठा फटका आपल्यासाठी गरजेचा आहे. संघ थोडासा अडचणीत आहे आणि अशा वेळेला तुला चांगलं खेळायचंय. पियुष तयार. संकेतचा हा चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय, बॉल चाललाय लॉंग ऑनला. शिवा आहे तिथे तयार. एकच धाव मिळेल. 6 चेंडू 15 धावांची आहे गरज. 58चं लक्ष होतं. फलकावर धावा आहे 43 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 15 धावा. सुजल मोरेवर पुन्हा विश्वास ठेवला जातोय. मागचं षटक त्याने चांगलं हाताळलं, त्याच्या विरुद्धात एक षटकार आला होता, परंतु गणेशला त्यानंतर त्याने ताता थैया नाचवलं होतं. त्या खेळाडूला, त्या गोलंदाजाला पुन्हा पाचारण केलंय. अनेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत, कारण हा सामना काहींना वाटत असेल स्वामी समर्थ 11ने जिंकावा, काहींना वाटत असेल साईबाबा 11 कचरेने जिंकावा. एका बाजूला सतीश हळदणकर, दुसऱ्या बाजूला सर्वेश्वर बाबाश्री टाढाव, हे 2 संघ मालक आहेत. अंतिमता क्रिकेटचा विजय होईल. 6 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. सुजल आलाय.
समोर आहे पियुष, दोन्ही यंगस्टर आहेत. दुसऱ्या बाजूला तेजस आहे, तो स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे कारण तेजसने अनेक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. परंतु सुजल प्रभावित करणारा खेळ या खेळाडूने दाखवला. पियुष विरुद्ध सुजल, पहिला चेंडू 6 मध्ये 15. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर होता, स्लाइटली ओव्हर पिच होता, त्यावर हलक्या त्याने खेळला. 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. पाच मध्ये 14. 2 मोठे फटके गरजेचे आहेत. यावेळेला पायातला बॉल बिरकावलाय सरळ सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा तेजसच्या बॅट मधून आलेत. 4 बॉल मध्ये 10. सामना संपलेला नाहीये. जिथे जिथे वातावरण टाईट तिथे चांगली फाईट. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर मोठे असतात. आता 4 बॉल मध्ये बनवायचे 10 धावा. 2 बॉल मध्ये 5 आली. 6 मध्ये 15 ची गरज होती. पायावर टाकले, हात खोलीत, पाय पकडायचा प्रयत्न केला की मी हात खोलतो. आज संकेत हाच निर्वाळा दिलाय तेजसने. मॅच चांगली रंगली आहे. फायनलचे तिकीट मिळवायचंय. जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये जाईल. पराभूत संघाला मिळेल एक संधी. ती संधी असेल जिजा स्पोर्ट्स वरवडीच्या विरोधामध्ये. या 2 संघांमधून कोणता संघ खेळेल? जीवाची बाजी लावायची आहे. आता यष्टीरक्षक चेंज झालाय. निखिल सारंग आउटफील्डला जातोय. 4 चेंडू 10 धावा. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन साइडला 5 खेळाडू ठेवले. पेट्रोलिंग वाढवलंय. 4 मध्ये 10. आजचा दिवस भरपूर महत्वाचा. सुजल तयार, समोर आहे तेजस. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. नशिबाची साथ मिळालेली नाहीये. दुसरी धाव घ्यायची आहे. आता विकेट बहाल केली जाईल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगला सामना रंगलाय. 58चं लक्ष आहे परंतु बनवायचे 3 बॉल मध्ये. आता हा सामना जिंकण्यासाठी 9 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पियुष बाद झालाय. तेजस जोपर्यंत मैदानामध्ये आहे. साईबाबा 11 कचरे हा संघ उलटफेर करू शकतो. गणेश ज्यावेळेला मैदानामध्ये होता त्यावेळेला त्याने एक षटका ठोकला होता, तो बाद झाला. पियुष मैदानामध्ये गेला, त्याने काही काळ तग धरला पण तो आता आलाय ओंकार. 3 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका सामना जवळ घेऊन येऊ शकेल. हृदयाची धडधड वाढली आहे प्रखर उन्हामध्ये. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही मॅच नाहीये. तुम्ही डोळे बंद करा कारण मॅच चांगली रंगली आहे. 3 बॉल मध्ये 9 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा, भव्य दिव्य आयोजन करायचं तर सर्वोत्तम करायचं हेच दाखवून दिलं जय हनुमान क्रिकेट क्लब संकुलने. 3 चेंडू 9 ची गरज. लेग स्टंपच्या बाहेर दबाव दबाव आणि दबाव. आता 3 चेंडू मध्ये 8 धावांची आहे गरज. सामना बरोबरीत सुटण्याची संधी. टार्गेट कंपल्सरीची असा नियम आहे. 3 चेंडू 8 धावा बनवाव्याच लागतील. त्यासाठी एक मोठा फटका अपेक्षित असेल. सुजल तयार. तेजस साठी कमी गतीचा बॉल. स्लोवर वन. लवकर बॅट फिरवली. हा बॉल जर टायमिंग झाला असतं तर मैदानाच्या बाहेर गेला असता. डॉट बॉल आलाय. 2 बॉल मध्ये बनवायच्या 8 धावा. काय खेळ रंगलाय. टार्गेट कंपल्सरीचे हा नियम आहे. त्यामुळे जिंकायचं असेल तर 2 बॉल मध्ये 8 धावा काढाव्याच लागतील. हा बॉल क्रॉस बॅटने खेळलाय. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते आउट. आता सामना पूर्णपणे स्वामी समर्थ 11च्या दिशेने झुकलाय. त्याचं कारण ताळमेळ कमी, कनेक्शन जुळलेलं नव्हतं. चेतन बोरकरने फलंदाजी चांगली केली होती. तो बाद झाल्यानंतर डावाला पुन्हा एकदा गळती लागली. आता एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची आहे गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कोणती चूक झाली नाही तर मात्र अचूक चेंडू पडला तर सामना संपेल. चूक झाली तर काहीतरी वेगळं घडेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. ओंकार तयार. समोर आहे सुजल. शेवटचा बॉल आणि हा शेवटचा बॉल व्हाईट बॉल. सामन्यामध्ये ट्विस्ट. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय अंतिम आहे. व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे. एका चेंडूमध्ये आता बनवायचे 6 धावा. सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल. प्रथम पारितोषिक आणि ते चषक आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. कैलासवासी उत्तम शंकर सुरभे यांच्या स्मरणार्थ श्री साईनाथ उत्तम सुरभे यांच्याकडून धन्यवाद. श्री साईनाथ उत्तमजी सुरभे द्वितीय क्रमांकाचं चषक आणि आम्हाला पुरस्कृत केलंय. सौजन्य कैलासवासी शरद शांताराम सुरभे यांच्या स्मरणार्थ श्री अमित दत्तात्रय गडदे यांच्याकडून तृतीय पारितोषिक चषक सौजन्य लाभलाय. कैलासवासी विजय सकाराम आढाव यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र विजय आढाव यांच्याकडून. त्याचबरोबर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक श्री संकित श्याम आढाव यांच्याकडून पुरस्कृत झालाय. आणि अखेर सामना संपला. सनकुल प्रीमियर लीग 2026च्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ सर्वेश्वर बाबाशेठ आढाव यांच्या मालकीचा संघ स्वामी समर्थ 11. अभिनंदन टीम, अभिनंदन. हार्ड लक टीम साईबाबा 11 कचरे. आपल्याला या ठिकाणी सन्मानित केले जाईल आणि त्यानंतर दादा